दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे काढण्यात आलेल्या एका मोर्चावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक विधान केलं आणि या विधानावरून खऱ्या अर्थानं विरोधकांनी अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले। या विधानावरून राणेंवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। त्यावरून देखील अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी होत आहेत। स्वतः नितेश राणे आपल्यासोबत आहेत। राणे साहेब, परवा एक मोर्चा अहिल्यानगरमध्ये निघाला आणि त्यानंतर वाद सुरू झाला। तुम्ही केलेलं विधान असेल किंवा त्यानंतर तुमच्यावर जो गुन्हा नोंद झालाय, या सगळ्या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय? निघालेला मोर्चा कशासाठी होता? परमपूज्य महंत रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं मोहम्मद पैगंबरांबद्दल, मी तुम्हाला अजून 10 तरी मुसलमान बुद्धिजीवी आणि मौलवींचे व्हिडिओ दाखवू शकतो, त्यांचे वक्तव्य दाखवू शकतो, ज्यांनी त्याच पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे जे आमच्या रामगिरी महाराजांनी सांगितलेलं आहे। तरीही आजच्या तारखेला त्यांना 100 लोकांनी तरी मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत। तुम्ही यूट्यूबवर जाल तर त्यांच्या विविध मौलवी हे त्यांना धमकी देत आहेत। गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये पुन्हा जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर एक मोर्चा निघाला, तिथे 300 ते 400 मुसलमान समाजाचे लोक जमा झाले आणि त्यांनी सर तन से जुदा अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या। तुम्ही आमच्या महंतांना, आमच्या महाराजांना सर तन से जुदाच्या घोषणा तुम्ही देणार, जे त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करून व्हॉट्सॲप स्टेटस ठेवतायत त्यांना घरात जाऊन मारण्याचे किमान 20 ते 25 केसेस झालेले आहेत, प्रकरणं झालेले आहेत, त्याच्या घरात घुसून मारलेलं आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये माझ्या माहितीनुसार तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज पण लागू आहे। आमच्या देशामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशसारखा शरिया कायदा अजूनपर्यंत आलेला नाही आहे। मग हे सर तन से जुदा हे घोषणा तुम्ही देणार, आमच्या लोकांना मारून टाकण्यापर्यंत तुमचे अगर तुमचं टोक जात असेल, आणि आम्ही काहीच हिंदू समाजाने करायचं नाही, आम्ही बघत राहायचं मार खात असताना, आम्ही बघत राहायचं आमच्या महाराजांनी म्हणताना शिव्या देत असताना, सुरुवात तुम्ही सर तन से जुदानी अगर करत असाल तर त्याचं उत्तर आम्ही चुन के मारेंनी देणार, एवढं ह्या लोकांना कळलं पाहिजे। म्हणून त्यावेळी त्या मोर्चामध्ये आणि त्यानंतर झालेल्या निषेध सभेमध्ये घेतलेली ती भूमिका। खरं तर गेल्या काही आठवड्यांपासून महाविकास आघाडीकडनं काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। हा एक मुद्दा जो अहिल्यानगरमधला होता, त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही दुर्घटना झाली त्यावरून सुद्धा राजकारण केलं जाते। नारायण राणे, निलेश राणे ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते देखील पोहोचले, त्यांच्यात संघर्ष झाला। महाराजांच्या विषयामध्ये अशा प्रकारचं राजकारण होणं दोन्ही पक्षांकडनं हे कितपत योग्य आहे? मुळामध्ये छत्रपती शिवराय हे राजकारणाच्या पेक्षाही पलीकडे आपल्यासाठी एक महापुरुष आहे, दैवत आहे, आराध्य दैवत आहे। आणि महाराजांचा जेव्हा विषय येतो, आमची तर भावना आहे की कोणीच त्याच्याबद्दल काही बोलू नये, कोणी तर राजकारण तर लांबची गोष्ट आहे। आज पण सिंधुदुर्गाच्या कुठल्याही जनतेला तुम्ही विचाराल तर ते तुम्हाला हेच सांगतील की कोणालाही ते आवडलेलं नाही, पण ते कोणालाही असं जबाबदार पण धरत नाही आहेत। पण हे विरोधक आमचे येऊन तिथे बसून नुसतं राजकारण करतायत, तिथे येऊन नुसतं पाहणी करतायत। तुम्ही एक विचार करा, तो संजय राजाराम राऊत एवढा नालायक आहे, त्यांनी तिथे येऊन महाराजांच्या तो पडलेला जो पुतळा आहे त्याला जो लावलेला जो कापड होता ते कापड बाजूला करून ते कपडा बाजूला करून त्यांनी फोटो काढायला लावलेले आहेत। म्हणजे हे लोकांना छत्रपती शिवरायांचं काय पडलेलं नाही, त्यांच्या नावाने फक्त राजकारण करायचं आहे। आणि मी तुम्हाला अजून एक पुढचं जाऊन सांगतो, तुम्ही हे आता स्वतःला शिवप्रेमी म्हणतात, प्रत्येक शिवप्रेमीला छत्रपती शिवरायांचा पुतळा, मग तो सिंधुदुर्गात असो, पुण्यावर असो, रायगडावर असो किंवा देशाच्या पातळीवर कुठेही असो, तरी त्यांची एकच भावना आहे। मग जी भावना शिवप्रेमी म्हणून तुम्ही स्वतःला म्हणतात आणि सिंधुदुर्गाबद्दल तुम्हाला एवढं दुःख वाटतं, मग गेल्या 15-20 दिवसा अगोदर हडपसरला एका पठाण नावाचा व्यक्ती बाईकवर दिवसाढवळा उतरतो आणि तिथे असलेल्या शिवरायांचा पुतळा चपलाने आणि दगडाने मारून तोडून टाकतो। तेव्हा ह्यांच्यातला जो काही जोडे मारणारा कुठला शिवप्रेमी आवाज उचलताना दिसला नाही का? कारण का तो पठाण होता आणि इथे आपटे आहे, आपटेबद्दल कोणाला सहानुभूती नाही। पण हे जे जोडे मारणारे जे आमचे विरोधक आहेत त्यांनी पठाणच्या टायमाला काय ती शिवाजी महाराजांची तो पुतळा नव्हता का? मग पठाण अब्दुलला सगळ्या परवानग्या आहेत, पण जिथे हिंदू समाजाचा माणूस दिसला तिथे हे लोक जाऊन राजकारण करतात।
हे जे हिंदू मुसलमान करून जे राज्याचं आणि देशाचं जे वातावरण खराब करण्याचे प्रकार हे करतायत, जो न्याय तुम्ही आपटेला लावलाय तोच न्याय तुम्ही पठाणला ज्या दिवशी लावाल त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने मानू की तुम्ही शिवभक्त आहात. तुम्ही आता पठाण आणि आपटे या दोन नावांचा उल्लेख केला. आपटे या वाक्याचं किंवा आपटे या नावाचं आडनावाचं वेगळ्या अर्थानं उल्लेख केला जातोय सातत्यानं. नेमकं काय या आडनावाचा उल्लेख अशा प्रकारे करणं? कारण काय, कुठल्याही शिवप्रेमीसाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दला कोणी वाकड्या नजरेने पाहिलं मग तो त्याचा जात धर्म पंथ कोणी बघणार नाही, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी भूमिका प्रत्येक कडवट आणि खऱ्या शिवप्रेमीची असेल. पण जे चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत, ज्यांना मुळामध्ये महाराजांच्या बद्दल काही आस्था नाही पण फक्त राजकारण करायचं, तेच पठाणच्या टायमाला गप्प बसणार पण एक आपटेच्या टायमाला ते लोक बोंबलून दाखवणार. हे त्यांचं घाणारे राजकारण आज परत एकदा अधोरेखित झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांकडनं जे काही मुद्दे उपस्थित केले जातात त्यामध्ये परवा मुंबईमध्ये एक मोर्चा देखील काढण्यात आला आणि खऱ्या अर्थानं जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुतळ्याला यांच्या फोटोजना जोडे मारण्यात आले. अजित पवारांनी आज असं म्हटलंय की हिंमत असेल तर ज्यांनी कुणी जोडे मारले असतील त्यांनी समोर यावं आणि समोरासमोर येऊन आमचा सामना करावा. जे त्या दिवशी फोटो पाहायला मिळाले, एक राज्याचा माजी मुख्यमंत्री जो स्वतःला जनतेसमोर एकदम सोज्वळ दाखवतो, एकदम स्वच्छ स्वतःला दाखवतो, किती साध्या भाषामध्ये उद्धव ठाकरे बोलतात, असा जो काही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेला आहे ते त्या दिवशी त्या गैरसमज तो दूर झाला असेल. मला आठवतं जेव्हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि तेव्हा मणिशंकर अय्यरजीने एक काहीतरी सावरकरांच्या विरोधात विधान वापरलेलं, तेव्हा ह्याच आमच्या बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन घेतलेलं आणि तेव्हा मणिशंकर अय्यरच्या म्हणजे प्रतिकात्मक पुतळ्याच्या समोर त्यांनी जोडे मारलेले. आज त्यांचाच मुलगा त्याच काँग्रेसवाल्यांबरोबर जे सावरकरांचा द्वेष करतात, हेच काँग्रेसवाले ह्यांचे कार्यकर्ते आणि ह्यांचे लोकप्रतिनिधी, मला तो अकोला कुठल्या भागातले, हे शिवरायांच्या पुतळ्याचे हे विरोध करणारे हे काँग्रेसवाले आहेत. त्याच लोकांबरोबर आज बाळासाहेबांचा मुलगा उभा राहून आज जे खरे शिवभक्त आहेत, आमचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि आमचे अजितदादा, त्यांच्याच फोटोला जोडे मारताना आम्हाला दिसलेले आहेत. म्हणजे ही केवढी मोठी शोकांतिका आहे. म्हणजे मी कधी जेव्हा मी म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं मी अति बोलतो, पण उद्धव ठाकरेचं खरंच DNA टेस्टिंग करायला पाहिजे. खरंच बाळासाहेबांचं रक्त आहे का, काय काहीतरी फॉल्ट आहे, काय वेगळी काहीतरी स्टोरी आहे, हे कधीतरी तपासण्याची आता तरी वेळ आलेली आहे, एवढं तरी मला वाटतंय. विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सगळ्यात आधी आरक्षणाच्या बद्दल आपली भूमिका काय हे स्पष्ट करावं आणि संघानं भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी मोदी शहांना आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करायला लावावं. याच विजय वडेट्टीवार एका पायावर आतुर आहेत भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी, आतुर आहेत, बॅग भरून ठेवलेले आहेत. किती वेळा ते आमच्या नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये गेलेले आहेत ना, ह्याचे आता कधीतरी फोटो प्रकाशित करण्याची वेळ आलेली आहे. किती वेळा आमच्या डॉक्टर साहेबांच्या पुतळ्यासमोर हे नतमस्तक झालेले आहेत, हे कधीतरी आता व्हिडिओ दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून विजय वडेट्टीवारांनी तरी भारतीय जनता पक्ष आणि संघावर तो बोलूच नाही, नाहीतर विजय वडेट्टीवारांचे फोटो आणि व्हिडिओचं आता आम्हाला एक्झिबिशन लावायला लागेल, जेणेकरून लोकांना कळेल की सकाळी संघाच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि संध्याकाळी डॉक्टर साहेबांच्या आमच्या मुख्य कार्यालयाच्या पुतळ्यासमोर जाऊन नतमस्तक व्हायचं. ह्यालाच विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणून विजय भाऊनी वडेट्टीवारजीने वेळेतच तोंड आवरावं, नाहीतर आम्हाला वस्त्रहरण करण्याची मालिका सुरू करायला लागेल. 4-4.5 वर्षापासून खऱ्या अर्थानं दिशा सालिया आणि सुशांत सिंह राजपूत या दोन प्रकरणांची, या दोन विषयांची सातत्यानं महाराष्ट्रात चर्चा होते. तुम्ही देखील यावर सातत्यानं आरोप प्रत्यारोप करत राहता. एक SIT देखील या सगळ्या संदर्भामध्ये स्थापन झाली. तुम्ही मध्यंतरी एक आरोप असा केला होता की यामध्ये जो चौकशी अधिकारी आहे त्याचा आणि मातोश्रीचा काहीतरी संबंध आणि त्या अधिकाऱ्यामुळे या SITमध्ये चौकशीमध्ये काही ना काही हेरफार होऊ शकते. काय नेमकं स्टेटस आहे आणि त्या अधिकाऱ्याबद्दल जर काही आक्षेप असतील तर तुम्ही ते गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेत का? त्याबद्दल मी मुंबईचे CP असो, देवेन भारतीजी असो, यांच्याबरोबर बोललेलो आहे.
तेही मला ॲडिशनल CP आणि SP ह्या रँकच्या अधिकाऱ्यांबरोबर लवकरच ते बसवणार आहे स्टेटमेंटसाठी, असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे. मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच मी स्टेटमेंटसाठी जात असताना तुम्हाला दिसेन. आणि जे काय सत्य मला माहिती आहे, ज्याबद्दल मी वारंवार बोललेलो आहे आणि जे काही पुरावे माझ्याकडे आहेत ते सगळेचे सगळे मुंबई पोलिसांनी देईन, जेणेकरून महिला अत्याचाराच्या नावाने जे फडफड करणारे आदित्य ठाकरेसारखे लोक आहेत त्यांचा खरा चेहरा हा महाराष्ट्राने देशाच्या समोर निश्चित पद्धतीने येईल. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरतीच पुन्हा एकदा निशाणा साधला की देवेंद्र फडणवीसांशिवाय राज्य सरकारमधलं पानही हलत नाही. जोपर्यंत ते तयार होत नाहीत तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. ज्या माणसांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते एकच असे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत ज्यांच्या काळामध्ये मराठा आरक्षण मिळालेलं आहे. जरांगे पाटलांना प्रामाणिक पद्धतीने अगर मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींच्या पहिले संपर्कात गेलं पाहिजे, त्यांच्या गुडबुक्समध्ये गेलं पाहिजे. त्यांची अगर भेट होत नसेल, जे असं कधीतरी ते मध्ये बोलत होते की माझी भेट होत नाही, मला भेटायला आवडेल, तर मी पुढाकार घ्यायला तयार आहे ना. मी त्याला सागरला घेऊन जाईन बोट धरून आणि मग मी देवेंद्रजींसमोर बसवीन. शेवटी ज्या माणसाने आरक्षण दिलं आहे त्यांच्याबरोबर पहिलं बसण्याची तयारी जरांगे पाटलांची झाली पाहिजे की देवेंद्रजी तुम्ही कसं आरक्षण दिलं, कसं कोर्टामध्ये टिकवलं, मला माझ्या समाजाची चिंता आहे, मला राजकारण करायचं नाही पण समाजाची चिंता आहे. ही भूमिका ज्या दिवशी जरांगे पाटील घेतील आणि ते अगर इच्छा व्यक्त करतील तर मी पुढाकार स्वतः घेईन मराठा समाजासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी. ते जरांगे पाटलांना सागर बंगल्यावर मी स्वतः घेऊन जाईन आणि देवेंद्रजींसमोर बसवीन आणि समाजाच्या हिताचे जे काही गोष्टी असेल, आमचे देवेंद्रजी मोठ्या मनाचे आहेत, ते बसतील आणि मराठा समाजाच्या हितासाठी मदत करतील, म्हणजे मार्गदर्शनही करतील आणि देऊनही दाखवतील. फक्त प्रामाणिकपणा जरांगे पाटलांची तयारी आहे का, एवढा फक्त माझा प्रश्न आहे. तुम्ही आता सागर बंगल्यावर जाण्याचा उल्लेख केला, त्या संदर्भात सुद्धा जरांगे असं म्हणालेत की 8-10 दिवसांपूर्वी भाजपचे काही आमदार माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे फडणवीस याला विरोध करतायत, आम्ही फडणवीसांना पुन्हा एकदा जाऊन भेटू आणि त्यांना या सगळ्या संदर्भात विनंती करू. ते आमदार सागरवर गेले मात्र परतच आले नाही. फडणवीस सागर बंगल्यावर जादूटोणा करतात असं जरांगे म्हणाले. ही आहे ना, ही स्क्रिप्ट ही आता कुठून येते हे पहिलं जरांगे पाटलांनी सांगितलं पाहिजे. ही त्यांची स्क्रिप्ट नाही आहे, ते फक्त डायलॉग मारतायत. म्हणून अशा पद्धतीचे उगाच वेळ काढू करण्यापेक्षा जरांगे पाटलांना खरंच अगर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, इकडचे तिकडचे ह्या गोष्टी आता तुम्ही बोलण्याचं बंद करा. चला नितेश राणे तुमच्याबरोबर येईल, एकदा जलवा बघा तरी आमच्या देवेंद्रजींचा. नुसतं बाहेर इकडे तिकडे बोलण्यापेक्षा ज्या व्यक्तींनी इतिहासामध्ये आरक्षण दिलं आहे त्याच्याबरोबर बसा. मी तुम्हाला विश्वास देतो जरांगे पाटील पण देवेंद्र फडणवीस समर्थक बनतील, एवढा माझा ठाम विश्वास. शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं भाजपमध्ये देखील काही अंतर्गत घडामोडी घडत आहेत, काही नेते पक्ष सोडत आहेत, काहींच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी तुम्ही एक विधान केलं होतं की भाजपमधले जे काही प्रस्थापित नेते आहेत ते या सगळ्यामध्ये पुढे येत नाहीत, फडणवीसांच्या बचावासाठी पुढे येत नाहीत. त्यानंतर अनेक प्रकारची चर्चा देखील झाल्या होत्या. नेमकं तुम्ही काय म्हटलं होतं, त्यामागचा तुमचा हेतू काय होता, तुमचा रोख नेमका कुणाकडे होता? माझा, आमचे गोपीचंद पडळकर, आमचे सदाभाऊ खोत, आमच्या सगळ्यांचा मुद्दा हाच होता की आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, नेते मंडळी आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, जे आज देवेंद्र फडणवीसांमुळे आज त्यांना असंख्य मदत झालेली आहे, राजकीय फायदा झालेला आहे, राजकीय स्थैर्यता आलेली आहे, आर्थिक फायदा झालेला आहे. आणि आज तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्हाला स्वतः नजरेने होऊन तुम्ही पाहत असाल की दिवस उजाडल्यापासून ते रात्र होईपर्यंत नुसतं देवेंद्र फडणवीस हे आमच्या विरोधकांचं एकमेव टार्गेट असतं. मग ते सामाजिक कार्यकर्ते असतील जरांगे पाटलांसारखे किंवा आमचे विरोधक असतील, प्रत्येकाच्या तोंडावर फक्त देवेंद्र फडणवीसांचा विरोध. हे होत असताना ज्या लोकांना देवेंद्र फडणवीसांच्यामुळे आज त्यांची अस्तित्व टिकलेलं आहे, त्यांचा ताकद मिळालेली आहे, साखर कारखान्यांना त्यांच्या लोन भेटलेलं आहे, त्यांचा आज घर चालू आहे, त्यांना पदं भेटले, ही लोक का बोलत नाहीत? ही का साहेबांची भूमिका लावून धरत नाहीत? 5-6 जणांची नावं का पुढे येतात? जेवढी मदत आम्हाला केली आहे, जेवढा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे, असे असंख्य किमान 50 लोक तरी आहेत ना.
ज्यांना आउट ऑफ द वे जाऊन दिल्ली असो केंद्र सरकार असो राज्य सरकार असो जाऊन मदत केलेली आहे, आज ते घराणं टिकलेले आहेत. ती घराणं का बोलत असताना देवेंद्रजींसाठी दिसत नाही? त्या माणसाने आपल्याला मदत केली, त्या मिठाला आपण जागलं ना पाहिजे का? आम्हाला माहिती आहे ना, आज राणे कुटुंबीय म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी आमच्यासाठी काय केलं ह्याची जाणीव आम्हा लोकांना प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्या माणसाच्या आडवं कोण येतं तर त्याच्या अगोदर आम्ही उभं राहतो. तुम्ही आमच्या वडिलांची भूमिका बघितली असेल, निलेशजींची बघितली असेल, आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. हीच जाणीव प्रत्येक ह्या 50, 60, 100 लोकांनी ठेवली तर मी तुम्हाला बोलतो त्यांच्या कोण नजरेच्या समोर पण येऊ शकणार नाही. मग अन्य लोकांनी का गप्प बसावं ह्याच्यावर मला आक्षेप आहे. ज्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मिठाला जागतील, प्रत्येकजण त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतील, मी तुम्हाला विश्वास देतो देवेंद्र फडणवीसांच्या जवळपास कोण पण फिरू शकणार नाही. एवढी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. आणि त्याबद्दल अगर वेळेत हे सगळे जागले नाहीत तर आम्ही 5-6 जण स्वतः जाऊन देवेंद्र फडणवीसजींना जाऊन विनंती करणार आहोत की साहेब आता बस झालं, आता मदत करू नका. कारण का आपल्या त्यांच्या पडत्या काळात अगर तुम्ही त्यांना अगर जगवलं असेल, उभं केलं असेल, तर आज अगर आपले पार्टी कुठे ना कुठेतरी अगर आपला थोडा बरे वाईट दिवस येत असतील तेव्हा तेही लोक आपल्याबरोबर उभे राहिलेच पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि त्याबद्दल येणाऱ्या कालावधीमध्ये वेळ आली तर आम्ही देवेंद्रजींना पण जाऊन भेटणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तर हे होते नितेश राणे, ज्यांनी विविध विषयांवरती आपल्याशी संवाद साधला. भाजपमधील प्रस्थापित नेत्यांचं शांत बसणं असेल किंवा विरोधकांचा मुद्दा असेल, जरांगे पाटलांकडनं सातत्यानं फडणवीसांवर केले जाणारे आरोप असतील, महाविकास आघाडीकडनं केलं जाणारं टार्गेट असेल, या सगळ्यांवरतीच त्यांनी आपल्याशी मुक्तपणे संवाद साधला. खूप खूप धन्यवाद नितेशजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सनीसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.